Good morning, Bachcha Party. In previous lecture, we discussed about how to find out torque. How to find out torque for particular situation or for particular reason. If we are not able to find out what exactly the meaning of torque. लास्ट लेक्चर मध्ये जे काय प्रॉब्लेम झाले ते सर्वांना समजले. आय होप यू गाइज गेट द मीनिंग ऑफ ऍक्च्युअल सिच्युएशन दॅट हाऊ वी कॅल्क्युलेटेड द प्रॉब्लेम्स ऑन टॉर्क. ओके, नाउ इन दिस लेक्चर वी आर ट्राइंग टू फाइंड आउट द टॉर्क. वी आर ट्राइंग टू फाइंड आउट द टॉर्क when we are trying to find out the torque when we have the system like a pulley. When we have the system like a pulley, it is not sure that there will be one question on pulley, but as it is a part of syllabus, we have to learn how to find out torque for pulley system. It is not mandatory that such kind of question will ask in CET examination. Probability is they will ask a question in NEET examination. I hope you get this point. I searched out problems in CET paper, but I did not get any kind of problem on pulley system in CET. Let me clear, in CET, but they will ask you problems in NEET examination because it's a part of JEE and combination of or combinatory part of NEET and JEE. Okay, now how to find out torque for such a system? Okay, they will ask you जो क्वेश्चन. आता हे पुली म्हटलं सर पुली कशाला आला मला तर पहिलेच डोकं खाल्लं तर कसं तरी सुटला होता तुम्ही त्याच्यात. बट इट्स युअर लॉस. ओके, इट्स युअर लॉस म्हणू शकत नाही आपण. इट्स युअर बॅड लक दॅट पुली कम्स अगेन इन द रोड. ओके, परत पिक्चर मध्ये आला आता पुली. ओके, समजतंय त्यावेळेस आठवतं सगळ्या गोष्टी आहोत म्हटलं खूप डीप मध्ये सांगितलं. खूप डोकं खाऊ शिकवले मी तुमचं ही आठवलं ना. बऱ्याच गोष्टी खूप डीप मध्ये शिकली. इतकं कोणीच घेतली. कोणताही ऑनलाईन लेक्चर बघा आणि जसं मी त्यावेळेस शिकवलं तसं भेटणार नाही. 3-4 ठिकाणीची मेहनत तयार करून 3-4 ठिकाणी व्हिडिओ बघून तयार केलेला ते लेक्चर असायचं. खूप मेहनत होती त्यामागे. ठीक आहे, तुम्ही किती फायदा घेतला ते तुम्हालाच माहिती. ओके, बघा एक लॉकडाऊन काय आहे तुमची पण वाट लागली आणि माझ्या पण इंग्लिश आठवली. लास्ट लेक्चर मी बघितलं माझं सायन्स केलं. खूप गडबडलेलं आहे इंग्लिश. लॉकडाऊनचा इफेक्ट आहे. कंटिन्युअस नाही, फ्लुएन्सी नाही, सिंक्रोनायझेशन नाही. अभ्यासामध्ये सिंक्रोनायझेशन ठेवा जेणेकरून होणार काय सुसूत्रता लागेल. ठीक आहे, बघा बघा टॉर्क एखादी पुली आहे समजा. एखादी लास्ट लेक्चरचा आन्सर आला सर्वांना. मला अजून एखादा पण सुद्धा रिप्लाय नाही केलेला की सर याचा आन्सर असेल. ठीक आहे, तुमची चॉईस, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, असं काहीतरी होतं आणि जो अँगल सांगितला होता तो काय सांगितला होता व्हर्टिकल सोबत. जो अँगल सांगितला होता तो काय सांगितला व्हर्टिकल सोबत बनवायचा. ओके, म्हणजे ज्यावेळेस हा रॉड रोटेट करेल त्यावेळेस हा इथे, त्यावेळेस हा काय करेल इथे. मग काय सांगितलं होतं हा व्हर्टिकल वाला अँगल सांगितला होता किती आहे 30 डिग्री. आणि हा काय होता तर ऍक्सिस पण. हा काय होता तर ऍक्सिस. ओके, हा 37 म्हणजे डायरेक्ट कशी बनली असती या प्रकारे. हा इकडे, हा इकडे, ह्या झाला इथे थिटा. मी तर थिटा लिहितो तो 37 होता थिटा. ठीक आहे, आता याच्यामुळे ऑब्वियसली हा तर रोटेट होणार नाही. जर कधी हा फोर्सचा कंपोनेंट आहे तर हा काय झाला एफ कॉस थिटा. हा काय झाला एफ. याच्यामध्ये तर रोटेट होणार नाही. मग रोटेट कोणामुळे होणार याच्यामुळे जो परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे. मग इथे काय लिहिलं एफ साइन थिटा. इथे काय जर हा अँगल थिटा आहे हा सुद्धा काय असेल थिटाच असेल. हा जर एफ साइन थिटा म्हणजे हा अँगल तुम्ही घेतला असता, हा फोर्स घेतला असता. काय काढत असताना अल्फा काढत असताना. अल्फा काढायला विचारलं होतं ना. ठीक आहे, काय ना एफ साइन थिटा. ठीक आहे, आता बघा या प्रॉब्लेम मध्ये म्हणजे कोणत्या टॉर्क पुलीवाला. ठीक आहे, पुलीवाल्या केस मध्ये बघा आता काय होणार आहे. समजा एक पुली आहे जी तुम्ही कुठे काढली आहे मोशन इन 2 डायमेन्शन मध्ये. ठीक आहे, त्या ठिकाणी काढले होते फोर्सेस, काढले होते टेन्शन फोर्सेस काढले होते माहिती ना. चला समजा एक मास m2 इकडे मास ठेवायचा आपण मान्य सर्वांना. एक मास m1 एक मास m2 आणि समजा पुली कशाला तरी कनेक्टेड आहे. ही पुली कशाला तरी कनेक्टेड आहे. आता और मी देऊ शकतो कारण की आज इयरफोन नाही. ठीक आहे,
बघा त्याची रेडियस असणार किती असणार आहे रेडियस r ठेवला ना कॉमन आहे ना सर्कल येतं फुली आहे. आता इथे काय आपल्याला क्वेश्चन असा आहे फाइंड हा क्वेश्चन म्हणण्याच्या ऐवजी मी असं म्हणलं की एक आयडियल केस आहे काय आयडियल जी बुक मध्ये दिलेली आहे ठीक आहे फाइंड अल्फा नॉट अल्फा इट्स अ ए. आता हा ए कोणता आहे लिनियर ऍक्सिलरेशन वाला ए. ऑब्वियसली जर कधी एखादा ब्लॉक समजा मी म्हटलं m2 इज ग्रेटर दॅन m1 m2 इज ग्रेटर दॅन m1 याचा अर्थ काय कुठे जाईल सगळी सिस्टीम खालच्या साईडला म्हणजे इकडे ऍक्सेलरेट करेल आणि हा वरती ऍक्सेलरेट करेल मान्य आहे हा हेवी आहे. तर बोला फाइंड ऍक्सेलरेशन किंवा फाइंड ए व्हेन देयर इज आता हे कोणी पण घ्या तुम्हाला हाच वर्ड भेटेल ठीक आहे जितक्या मी बुक्स वगैरे रीड केले ठीक आहे त्याच्यातून तुम्हाला हे सांगू शकतो देयर इज नो स्लिपिंग बिटवीन ठीक आहे देयर इज नो स्लिपिंग बिटवीन रोप अँड पुली. स्लिपिंगच म्हटले सर्वांनी रोप अँड पुली देयर इज नो स्लिपिंग बिटवीन रोप अँड पुली. याचा अर्थ काय म्हणजे जशी जशी दोरी खाली ठीक आहे आता इकडे एक दोरी खाली ठीक आहे या साईडला काय दोरी ऍक्सेलरेट करेल सेम टाइमला पुली पण काय करणार आहे रोटेट पुली पण काय करणार आहे रोटेट. बट रोटेट होत असताना ह्या दोघांमध्ये काहीही मिसिंग आउट नाही राहतात म्हणजे दोरी चिकटलेली आहे जसं बांगडी असते ठीक आहे बांगडी असते बऱ्याच बांगड्या कशा असतात मधात गड्डे असतात तिथे तुम्ही दोरा पण घुसू शकता ठीक आहे दोरा पण अडकवू शकता जसं तुम्ही दोरा ओढला तसं ती बांगडी पण फिरेल समजून घ्या मधात सेंटरला असं चिटकवले आणि बांगडी याला ठेवलेली सर्क्युलर शेप मध्ये तुम्ही असं वाटलं की ती बांगडी पण खाली दोरी पण खाली त्या टाइप मध्ये कुणी कोणाला सोडणार नाही पुली दोरीला आणि दोरी पुलीला सोडणार त्या टाइप मध्ये ठीक आहे. ए काढायचा आहे काय काढायचं आहे ए काढायचा आहे ए काय आहे लिनियर ऍक्सिलरेशन लक्षात घ्या ए काय लिनियर ऍक्सिलरेशन. तर मग बघा लिनियर ऍक्सिलरेशन आहे बट आता पुली काय होती तर एक लक्षात घ्या इथे पुली काय होणार आहे आता रोटेट लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे पुली काय होणार आहे रोटेट आणि समजतंय पुली काय होणार आहे चला हे तर नंतर बघू आपण ठीक आहे ही केस नंतर बघू. आता ही जशी दोरी खाली तशी पुली पण फिरत राहणार ठीक आहे बट जास्त डिफरन्स राहणार नाही दोरी एका साईडला पळून आणि पुली एका साईडला रोटेट होती. आतापर्यंत जे पुलीचे प्रॉब्लेम बघितले होते वर्क एनर्जी पॉवर असू द्या कायनेमॅटिक्स असू द्या ठीक आहे त्या ठिकाणी पुली कधी रोटेट झाली का पुली कधी रोटेट झाली नाही झाली. आपण इथे सांगायला तिथे मास m1 अडकला आहे इथे m2 लटकलेला आहे ठीक आहे आणि फाइंड आउट द टेन्शन इन द स्ट्रिंग फाइंड आउट द टेन्शन इन द स्ट्रिंग T1 आणि इथे एखादा मास असेल m3 फाइंड आउट द टेन्शन इन द T2 असं. पण पुली रोटेट झाली फक्त लटकलेल्या होते बॅलन्स होती पूर्ण स्ट्रिंग ती होती पूर्ण जी पुली होती ती कशी होती बॅलन्स होती कधी खाली नाही गेला आपण म्हणायचं की खाली जाईल इट्स ते फक्त एक इमॅजिनरी पार्ट होता इट वॉज जस्ट अन इमॅजिनरी पार्ट दॅट द सिस्टम विल fall down to the right side system will fall down to the right side okay understood. Now in this case obviously we are discussing about rotational motion. I hope you are clear about this. We are considering or we are learning about rotational motion. That's why if they ask you find out the A when pulley is rotating obviously they means that they need for you have to consider rotational motion. You have to think about rotation. You have to think about rotation and then find out linear acceleration A. In previous cases, there was nothing a concept like a rotation. It was just a linear motion. Okay, but now this is linear as well as rotation, but it's not a translational. Let me clear one thing. This is not a translational because rigid body is not moving its original position. It's just rotating at its own axis. Okay. Now, how to find out A? How to find out A? Tell me one thing. Here is tension T. Here is tension T. Now just consider obviously mass is to the left side. Mass is pulled out to the hang out to the left side. Then obviously it will accelerate down to the left side. And here is what? Here is what mg force. Okay, if acceleration is downward then we know how to represent the linear motion, how to represent the equation for linear motion in terms of pulley. I hope you remember how to represent acceleration is downward. We know force. What is force? It's a Newton's force F equal to ma, and
trust me or believe me, I told you very clearly when we learn in classroom. Then at that moment I told you all the concepts that are very useful while solving the pulley problems. From F, how to represent F and what kind of force is present in pulley system, how to represent that system, how to represent that forces, what is acceleration, everything I told you very clearly. It's up to you how you catch it, how you caught it, and how you will catch up this point from here. Okay, now F is force. Now how to represent how many forces are present in the system? One is tension force and one is, now this is the tension force. Excuse me. Okay, this is the tension force. Because of this tension force the pulley is rotating. Because of this tension force, what is torque? Torque, until and unless there is not a force, there is not a quantity of force, torque will not get produced. I told you in previous lecture. Okay, then which kind of force is present here? It's the tension force. Because of this tension force and because of this mg force, weight of force, the pulley is rotating. I hope you understood it, you got it. That's why I told you until and unless जब तक कोई फोर्स, लीनियर फोर्स एक्ट नहीं करेगा तब तक टॉर्क प्रोड्यूस नहीं होगा. तो टेंशन किस तरह का फोर्स है? लीनियर. वेट फोर्स किस तरह का है? लीनियर. Because of this tension forces and energy forces, linear forces, pulley is rotating, and that's why torque is producing. Torque is producing. Okay. Then how to represent this kind of forces? Acceleration is in direction of mg. Acceleration is in direction of mg. That's why we consider it as a plus mg and minus t. Plus mg and minus t. Okay. And why minus? Because it is in opposite direction. They are equilibrium. They are in equilibrium. That's why they are cancelling out each other and making the body stable. I told you this concept as well. Okay. Plus mg minus t is equal to m. Now we have to find out this a. We have to find out this a. But before finding out this a, we have to find out t. We have to find out tension in the string. We have to find out tension in the string. Now t is the same in this row. T is the same in this ring, or not ring, in this strip. Okay, in this row. Then one thing, let me clear you. One thing that I should tell you, I supposed to tell you, is that because of this tension pulley is rotating. Because of this tension pulley is rotating. Now this is the responsible force. Because of this pulley is rotating. It means what? There is a presence of rotational motion. यहाँ पे क्या हो रहा है? रोटेशनल मोशन क्रिएट हो रहा है. अगर रोटेशन हो रहा है तो कौन सा फोर्स आया? टॉर्क आया. अगर रोटेशन हो रहा है तो कौन सा फोर्स आया? टॉर्क आया. ठीक है, रोटेशन हुआ तो कौन सा फोर्स आया? टॉर्क हुआ. और टॉर्क हुआ तो उसमें क्या हुआ? आई अल्फा. वो रोटेट कर रहा है तो क्या हुआ? यहाँ पे कुछ तो एंगल बनेगा, जिस एंगल की वजह से कुछ एक्सेलरेशन होगा. हेच त्या एक्सेलरेशन आहे आय अल्फा. हेच त्या एक्सेलरेशन आहे जे अँग्युलर मूवमेंट करते, म्हणजे एक रोटेशनल मोशन बद्दल डिस्कस करते. ठीक आहे. बट हा टॉर्क प्रोड्यूस होण्यासाठी आपल्याला पाहिजे लिनियर फोर्स असायला हवं. लिनियर फोर्स आहे का या ठिकाणी? आहे. टेन्शन तर एमजी नाही का? एमजी पण आहे, तो आपण घेणार. एमजी पण इथे प्रेझेंट आहे, बट हा टी करावा लागणार. ठीक आहे. तो त्याच्यापर्यंत आपल्याला काही ते सांगावं लागेल व्हॅल्यू. इव्हन टी कशी शोधणार? तिकडे सुद्धा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती. टॉर्कचा आणखी फॉर्म्युला कोणता असतो? हा बोला, आर क्रॉस एफ. कोणता असतो? आर क्रॉस एफ. आता इथे इंटू म्हणू शकतो आपण. ठीक आहे. आपल्याला आय जे की अशा डायरेक्शनची काही घेतलं नाही. ठीक आहे. समजून घ्या, आर क्रॉस एफ येतो, आर इंटू एफ म्हणून. ठीक. आर काय असणार? रेडियस. आर काय असणार? रेडियस इंटू एफ. काय कोणता फोर्स इथे? एफ कोणता इथे? टेन्शन. सर एमजी नाही का? एमजी आहे ना, तो लिहिलाय आपण ऑलरेडी. ठीक आहे. एमजी आहे ऑलरेडी लिहिलाय. टी ज्याची आर्थिक व्हॅल्यू ती लिहितो आपण. ठीक आहे. आर इंटू काय लिहावं लागेल इथे? टी. आर इंटू टी आणि इकडे आय अल्फा. इकडे काय लिहावं लागणार? आय अल्फा. समजलं? आता ही टी ची व्हॅल्यू शोधा लागणार. ठीक आहे. कळलं? टी ची व्हॅल्यू काय येते? मग टी ची व्हॅल्यू शोधा याच्यावरून. टी ची व्हॅल्यू येणार म्हणजे काहीतरी इक्वेशन मध्ये ना, आय अल्फा डिवाइडेड बाय आर. आय अल्फा डिवाइडेड बाय आर. ठीक आहे. आणि हा अल्फा काय? अँग्युलर ऍक्सेलरेशन वर अल्फा. ठीक आहे. ह्याला काही लिहिता येतं. आता हा अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे,
मान्य हा अँग्युलर ऍक्सिलरेशन आहे, पण ह्या टेन्शन फोर्स मुळे लिनियरली पण तो ऍक्सिलरेट करणार. ह्या टेन्शन फोर्स मुळे तो काय करणार आहे, लिनियरली सुद्धा ऍक्सिलरेट करणार. लिहिता येईल मग, लिहिता येईल करा. कसं करणार, कसं करणार म्हणजे काय, हा अल्फा आहे, किती झाले आता अल्फा आहे, ठीक आहे. हा अल्फा हा झाला अँग्युलर मध्ये, लिनियरली कसं लिहितो, लिनियरली कसं लिहितो, अल्फा जर किती झाला तर आपण कसं लिहितो लिनियरलीला. बघा आपला एक फॉर्म्युला असतो लिनियर ऍक्सेलरेशनचा, फॉर्म्युला काय असतो, आर अल्फा. ओके, त्याच्यावरून अल्फाची किंमत काय झाली, a डिवाइडेड बाय आर. ठीक आहे, a डिवाइडेड बाय, ही अल्फाची व्हॅल्यू तिथे पुट करून टाका. ठीक आहे, अल्फाची व्हॅल्यू काय करा तिथे पुट करून टाका, म्हणजे टी ची व्हॅल्यू तुम्हाला भेटून जाईल. टी ची व्हॅल्यू तुम्हाला भेटून जाईल म्हणजे काय, आय अल्फा डिवाइडेड बाय, आता अल्फाची व्हॅल्यू काय येईल, फक्त a येईल. ठीक आहे, अल्फा आपण कॅन्सल केलं, कॅन्सल म्हणजे त्याच्या जागी लिनियरची मोशन आली आणि r आणि r. ठीक आहे, r आणि r काय होईल, अल्फाच्या ऐवजी a बाय r ठेवला, a बाय r आणि खालचा r, a बाय r आणि खालचा r. ठीक आहे, ही व्हॅल्यू टी ची, ही टी ची व्हॅल्यू पुट करा वरती, ही टी ची व्हॅल्यू वरती पुट करा. कोणत्या इक्वेशन मध्ये रे, ह्या इक्वेशन मध्ये. ठीक आहे, या इक्वेशन 1 मध्ये. तर पुट आणि सांगा तुम्हाला काय भेटते, हे आयडियल इक्वेशन म्हणणार. ठीक आहे, तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काम येणार आहे. mg मायनस आय ए आर स्क्वेअर इक्वल टू काय येईल इकडे, एम इक्वल टू काय येईल, एम. ओके, एक्सचेंज करा दोन्ही टर्म्स. ठीक आहे, प्लस mg प्लस mg, इथे आर स्क्वेअर प्लस mg आर स्क्वेअर मायनस आय ए इक्वल टू एम ए डिवाइडेड बाय काय आहे, आर स्क्वेअर डिवाइडेड बाय काय, आर स्क्वेअर. आता हा मायनस आय ए जो आहे, आता काय करा, ए वाला टर्म्स एका साइडला घ्या, ए वाला टर्म्स काय करा एका साइडला घ्या. करता येईल बाकी सगळं, एकच मिनिट. ओके सॉरी, बघा काय करणार आपल्याला, ए. ठीक आहे, काढता येईल ना, केला समजायला जमलं त्यांनी, ऑलरेडी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला. ठीक आहे, ए काढता येईल, ए सॉल्व्ह करा, ए साठी सॉल्व्ह करा, असं पण करा. नाहीतर साधी गोष्ट आहे, mg r स्क्वेअर तर आय ए, इथे काय करा, जी टर्म मायनस आहे ती तिकडे पाठवा, प्लस होऊन जाईल. जी टर्म मायनस आहे ती काय करा तिकडे पाठवा, प्लस होऊन जाईल. mg इक्वल टू एम ए प्लस आय ए आर स्क्वेअर, आय ए आर स्क्वेअर. ठीक आहे, यांच्यात काय येईल, ए कॉमन येऊन जाईल, इथे काय म्हणजे ए कॉमन येऊन जाईल, ए ला कॉमन काढा, एम प्लस आय अपॉन आर स्क्वेअर, आय अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, ए ची व्हॅल्यू काय येते मग याच्यावरून, आर स्क्वेअर ला इकडे आणा, आर स्क्वेअर ला इकडे आणा. ठीक आहे, आणा मग, आणि आन्सर काय सांगा, ए इक्वल टू mg. ठीक आहे, आता डिवायडेशन मध्ये म्हणजे mg इनटू, आता हे इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आपण आणण्याच्या ऐवजी जसं लास्ट केस मध्ये केलं होतं आपण सॉल्व, आधी काय करावं लागणार, सॉल्व. जसं लास्ट क्वेश्चन मध्ये मी बोललो सॉल्व करूनच तुम्हाला काय करता येईल, इकडे तिकडे फिरवता येईल. mr स्क्वेअर प्लस I डिवाइडेड बाय r डिवाइडेड बाय r स्क्वेअर. बघा काय होईल मग आता, आता कसं सॉल्व करणार याला, mg इकडे हे मल्टिप्लिकेशन मध्ये चाललंय, इकडे आल्यानंतर काय होईल डिवायडेशन मध्ये, mg डायरेक्टली लिहितोय mg r स्क्वेअर डिवाइडेड बाय mr स्क्वेअर प्लस I. ही कशाची व्हॅल्यू आली तुमची, लिनियर ऍक्सेलरेशनची, आणि डायरेक्टली लक्षात ठेवण्यासारखी व्हॅल्यू. ठीक आहे, ही आयडियल व्हॅल्यू. ज्याच्या जसा प्रॉब्लेम आहे पुढच्या आहे, तुम्हाला काय करणे, मास कन्सिडर करणार आहे, आर तर गिव्हनच असणार, इनर्शिया पण तुम्हाला माहितच असणार काय असणार, सेंटरच्या अबाउट, नाही तर ते गिव्हन देतील तुम्हाला. ठीक आहे, पुलीचा मे बी मास डिपेंड करते, त्याच्यावरती इनर्शिया डिपेंड असतो. इनर्शिया कोणावर डिपेंड असतो, मास. समजले, ही व्हॅल्यू लक्षात ठेवण्यासाठी डायरेक्टली लक्षात ठेवा, mg r स्क्वेअर डिवाइडेड बाय mr स्क्वेअर प्लस I.
आता एखाद्याने क्वेश्चन दिलाच तुम्हाला इनर्शिया इतका आणि इनर्शिया तितका आहे, तुम्ही काय करणार त्याच्यामध्ये डायरेक्टली व्हॅल्यूज पुट करणार. भरपूर गरमी आज परेशानी होते. बघा समजा एखादा क्वेश्चन आहे, एखादा एक आपल्याकडे काय क्वेश्चन मध्ये काय असणार, समजा एखादा मास आहे जो काहीतरी असेल, समजा 5 kgचा 4 kgचा, समजा 4 kgचा एखादा मास आहे, ठीक आहे. 4 kgचा काय मास आहे, ती या साइडला काय करते रे, ऍक्सेलरेट करते. रेडियस आहे समजा, किती काय मीटर मध्ये येतो, सेंटीमीटर असतं तर काय केलं असतं, 2 सेंटीमीटर असेल तर काय केलं असतं 2 × 10⁻⁻2 किंवा तुम्ही काय करता 2 × 100 करता, ठीक आहे. हे असं करतात, मी मीटर घेऊन टाकलं साधं एक्झाम्पल, ठीक आहे. आणि त्यांनी सांगितलं असतं फाइंड ए, काय सांगितलं असतं फाइंड ए. इनर्शिया किती दिलाय, समजा इनर्शिया असतं समजा काहीतरी 3 kg/m². तर काय करणार तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यू पुट करणार. काय आपला फॉर्म्युला डायरेक्ट mg हे पुलीसाठी आहे, ठीक आहे. ज्यावेळेस पुली पण आहे, रोटेशनल मोशन पण आहे आणि ए विचारताय, पुली ज्यावेळेस रोटेट करायला लागेल त्यावेळेस ही केस आहे. mg r² डिवाइडेड बाय m r² प्लस इनर्शिया, ठीक आहे. डायरेक्टली व्हॅल्यू पुट करणार. मास किती समजा आपल्याकडे 4 kg, 4 × 10 × r², 4 डिवाइडेड बाय, आधी साधी गोष्ट, ठीक आहे. 4 × r² 16, r किती आहे, r 2 मीटर ना, r किती सांगितलं आहे 2 मीटर, 2² 4 इथे पण 2² 4 प्लस इनर्शिया किती दिलाय 3, ठीक आहे. बाकी सॉल्व करू शकता. हा 4 कॅन्सल प्लस आहे, ओके. हे प्लस कॉलम डायरेक्ट कॅन्सल होणार नाही. 40 ते करून घ्या, ठीक आहे. मी सॉल्व करत बसतो, जे कॅन्सल असेल ते आन्सर. आता मी सॉल्व करतो. ऍक्सेलरेशनची जी काय व्हॅल्यू असेल ती कशात असेल, मीटर/सेकंड². क्लिअर इथपर्यंत ही गोष्ट. नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो याच्यावरतीच आहे, फक्त इक्वेशन लक्षात ठेवा. mg r² कसं आलंय, पाऊस पण पडतोय, दिवसा गरमी पण होते. काय इक्वेशन mg r² वरती काय mg आणि खाली काय फक्त mr². mg r² वरती आणि खाली फक्त काय mr². साधी गोष्ट तुम्ही तुमच्या लॉजिकने लक्षात ठेवा कसं ठेवायचं. बघा समजा दोन्ही साइडला मासेस असतील तर पुली m1 m2 दोन्ही साइडला मासेस आहेत, तरी काय वर्ड तर सारखं दिसत होता है ना, ते तो असं काहीतरी वर्ड तर सर कुठे चालले. चला मी इथंच आहे, कुठे नाही चाललं. पण हा मास जो लेफ्टला आहे आणि काय समजा m2 जो राईटला आहे, आणि यांचं म्हणणं काय m2 यांचं म्हणजे माझंच म्हणणं m2 इज ग्रेटर दॅन m1, म्हणजे कुठे ऍक्सेलरेट करणार आता ही बॉडी डाऊनवर्ड, कुठे ऍक्सेलरेट करणार डाऊनवर्ड, आणि हा अपवर्ड. जर हा खाली गेला तर तो वरती, हा खाली तर हा वरती नाही. माने रेडियस असेल याची काहीतरी r, ही हँग आउट केलेली कशा तरी, आणि काय होणार आहे रोटेट होणार. समजा ह्या मास में होणार टेन्शन T, मास में होणार टेन्शन काय असणार T1, याच्यामुळे होणार टेन्शन काय असणार. समजा आपण म्हणायचो T1, आपण म्हणायचो ना पूर्वीच्या केस मध्ये, म्हणजे ज्या प्रॉब्लेम्स आपण डिस्कस केले T1. मला हे सांगा, जर टेन्शन दोन्ही स्ट्रिंग मध्ये सारखे, म्हणजे दोरी एक आहे याचा अर्थ आपण काय म्हणतो, दोरी जर कधी एक आहे तर टेन्शन पण काय सेम, टेन्शन पण काय ते का म्हणायचं आपण तसं बॅलन्स करावं लागायचं. मान्य, दोन्ही साइडचं बॉक्सेस काय करायचं आपल्याला बॅलन्स. जो जास्त हेवी आहे तो कधीतरी जाऊन थांबणार आहे कुठेतरी, नाही तर सरळ खाली पडणार. बट आपण काय करतो कुठेतरी ते थांबलेले, कुठेतरी काय थांबलेले, आणि तरी हे रोटेट होतीलच. रोटेट म्हणजे कोण, त्यावेळेस बॉक्सेस खाली गेलेच तर कितीच्या स्पीडने खाली जाते, ए करा टी करा अशी क्वेश्चन होते. बट इथे ह्या पुलीला रोटेट करायला, ह्या पुलीला रोटेट करण्यासाठी तरी दोन्ही या साइडची पण दोरीवरचा फोर्स आणि या साइडच्या पण दोरीवरचा फोर्स जरी सारखा असेल तरी पुली फिरेल का, ऑब्विसली नाही. ती पुली फिरणार आहे का, नाही. त्यासाठी काय पाहिजे, एका साइडचं टेन्शन कमी आणि एका साइडचं टेन्शन जास्त, त्यावेळेस तर पुली रोटेट करेल. आता इथे टॉर्क असेल, टेन्शन म्हणजे इथे काय असेल, याच्यामुळे होणारा टॉर्क टावर आणि याच्यामुळे होणारा काय टॉर्क टाव2, म्हणजे दोन्ही इथे टेन्शन सारखे असेल का, नाही. दोन्ही इथे
टेन्शन फोर्सेस सारखे नसतील. साधी गोष्ट आहे ठीक आहे. समजा टेन्शन फोर्सेस सारखे असतील T1 आणि T2 जर कधी सारखे असेल तर पुली रोटेट होणार नाही. पुली वोंट रोटेट. मग रोटेट होणारच नाही तर मग रोटेशनल मोशनचे कन्सेप्ट येणार नाही. रोटेशनल मोशनचे कन्सेप्ट येणार का नाही. तर मग बघा आता इथे याला कसं सॉल्व्ह करणार. त्याच्यासाठी जर कधी आन्सर काढायचा तर बघा आपला फॉर्म्युला काय होता A चा आणि म्हणलं असते A सांगायचं. याचं काय A आणि Aच विचारते ठीक आहे. लिनियर ऍक्सिलरेशन mg r² डिवाइडेड बाय mr² प्लस इनर्शिया ठीक आहे. आता mg आठवतं काय कोणाला. mg काय असायचं आपला फोर्स असायचा. अशा ठिकाणी आपण टोटल मास कसं काढायचं म्हणजे ग्रॅव्हिटी जो असायचा वेट फोर्स जो असायचा तर वेट फोर्स मुळे होणारा फरक कसा काढायचा आपण. इथे काय असायचं m2g आणि इथे काय असायचं m1g. इथे काय असायचं m1g. पण टोटल मास किंवा वेट फोर्स मुळे ह्या वेट फोर्स मुळे होणारा ठीक आहे. ह्या वेट फोर्स मुळे मी इथे wt लिहितो ठीक आहे. wt त्याला म्हणून आपण w हाफ 2 मायनस w1 असं लिहायचं. हा मायनस हा आठवतं थोडंफार. हा खाली जातो बट याला अपोज कोण करेल रे इकडचा पाऊस. हा खाली जातो बट याला कोण अपोज करेल इकडचा म्हणजे थोडंफार कमी होणार ऍक्सेलरेशन वेट फोर्स ठीक आहे. मग कसं लिहायचं आपण याला m2g मायनस m1g हे असं लिहायचं आपण ठीक आहे. म्हणजे इथं तो mg आहे फक्त तो एक बॉक्स असेल तर लावायचा. बट आता ऍक्च्युअल किती आहे मास डिवाइड फोर्स ऍक्च्युअल किती आहे तर ऍक्च्युअल वेट फोर्स आहे m2g मायनस m1g इनटू काय ते इनटू काय r² इनटू काय असते ते r². mr². आता हा m काय फक्त मास आहे पर्टिक्युलर त्या बॉक्सेसचा काय मास आहे. वेट फोर्स वगैरे गिट फोर्स वगैरे आहे का ग्रॅव्हिटीचा काही इफेक्ट पडतो का ह्या मासवरती. ते g जोडला का ह्या मासला g वगैरे जोडलेला आहे का नाही. म्हणजे इथे फक्त काय असणार आहे टोटल मास. इथे काय असणार फक्त टोटल मास m1 प्लस m2 इनटू i सॉरी प्लस m1 प्लस m2 प्लस i m1 प्लस m2 प्लस i समजलं. m1 प्लस m2 हे मासेस आहे आणि ह्याला काय मल्टिप्लाय तर त्यांचा रेडियसचा स्क्वेअर ठीक आहे प्लस हा फॉर्म्युला समजला कसा आला m2g मायनस m1g का इथे m1 प्लस m2 काही टोटल मास इथे वेट फोर्सेस आहेत जे आपण काढत होतो त्या ठिकाणी पण ठीक आहे. त्याचं एक्सप्लेनेशन जे झालं ते कसं लिहिणार. हा झाला आपला फॉर्म्युला किंवा हे झालं आपलं आन्सर ठीक आहे. हे झालं आपलं आन्सर. काय आला आपला आन्सर m2g मायनस m1g डिवाइडेड बाय m1 प्लस m2 r² प्लस इनर्शिया सिस्टीमचा ठीक आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहा ठीक आहे. मी एकच सांगितलं तुम्हाला ह्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. अशा भरपूर जणांचं ऐकून आहे काहीच करत नाही निवड टीव्ही बघताय ठीक आहे. ज्याला ज्याच्यासाठी मी बोलताना तो ऐकतोय का नाही व्हिडिओ बघतोय की मी काय सांगतो हे बोलू काय. मग आता काढायचं झालं तर इक्वेशन बनवा सर्वांना ठीक आहे. लिनियर आणि अँगुलरचे काय बनवा इक्वेशन फक्त एक इक्वेशन याचं बनते एक इक्वेशन याचं बनते ठीक आहे. ह्याचं एक इक्वेशन मध्ये फोर्स असतात त्याचं एक इक्वेशन मध्ये आणि ज्यावेळेस पुली रोटेट करेल त्यावेळेस एक इक्वेशन मध्ये सगळ्यांना ऍड करा आणि पुली एकत्र आहे ना पुलीमध्येच तर सिस्टीम आहे सगळी. मग त्याला एकत्र करा तुम्हाला हेच इक्वेशन भेटेल ए साठी. कसं बघा ह्याच्यासाठी काय बनेल इक्वेशन लिनियर आहे. आता ही हा बॉक्स कोणती मोशन करतोय लिनियर आणि हा बॉक्स सुद्धा कोणती मोशन करतोय लिनियर म्हणजे लिनियर इक्वेशन मध्ये. आणि या ठिकाणी या 3 नंबरला कोणती मोशन बनतीये रोटेशनल. कोणती मोशन बनते रोटेशन. रोटेशन म्हणजे तिथे टॉर्क वगैरे येणार फोर्स लागणार आणि काय होणार आहे काय होणार. इथे T1 तर इथे पण T1 असणार आणि इथे काय असणार आहे T2 असणार ठीक आहे. एकच आहे म्हणायला डायरेक्शन अपोजिट होत नाही त्या ठीक आहे. आम्ही दाखवतो डायरेक्शन हे माहिती तुम्हाला अवे फ्रॉम बॉडी असतं. बघा T1 साठी इक्वेशन 1 वरतो m1 साठी इक्वेशन म्हणून कुठे ऍक्सेलरेट करतोय हा वरती ऍक्सेलरेट करतोय म्हणजे प्लस T1 आणि मायनस m1g इक्वल टू काय असतं रे m1 इक्वल टू काय असतं m1 माहिती ना वरती करतोय म्हणून प्लस T1 घेतो. सेकंड साठी म्हणून याच्यासाठी काय असेल हेला इक्वेशन 1 म्हणा काय काय इक्वेशन 1. आता इक्वेशन 2 कोणतं m2 साठी हा खाली जातोय म्हणजे प्लस m2g खाली जातोय म्हणजे काय प्लस m2g आणि मायनस कोण प्लस m2g तर मायनस कोण T2 मायनस कोण T2 इक्वल टू काय आहे m2 हे इक्वेशन आपलं सेकंड. आता इक्वेशन थर्ड इथे गडबड आहे इक्वेशन थर्ड मध्ये कारण की इथे काय होणार आहे रोटेट होणार आहे. इथे काय होणार आहे ही पुली काय होणार आहे रोटेट. त्या ठिकाणी इक्वेशन कसं काढणार त्या ठिकाणी इक्वेशन कसं काढणार. आता हा फिरतोय ही पुली फिरते म्हणजेच काय
ही पुली फिरते म्हणजेच काय ते टॉर्क प्रेझेंट आहे. ही पुली फिरते म्हणजे काय रे टॉर्क प्रेझेंट आहे. म्हणजे टॉर्क जर कधी आहे तर ती बॉडी काय होणार आहे रे रोटेट होणार आहे. ती बॉडी काय होणार आहे रोटेट आणि ऍक्सेलरेट करणार. म्हणून आपण अल्फा दिला. ऍक्सेलरेट होणार आहे म्हणून आपण काय ऍक्सेलरेट होणार आहे म्हणून अल्फा दिला. अँग्युलर वाला फिरणार आहे म्हणून अल्फा वाला ऍक्सेलरेशन. ठीक आहे. बट कोणामुळे झालं हे सगळं तयार? काहीतरी लिनियर फोर्स लागला म्हणून झालं ना सर्व. काहीतरी लिनियर फोर्स लागला आणि लिनियर फोर्सच्या फॉर्म मध्ये आपल्याला एखादा फॉर्म्युला माहिती आहे का टॉर्कचा? तर माहिती आहे. लिनियर फॉर्म मध्ये फोर्सचा याच्यामध्ये टॉर्क दिसेल, टॉर्क पण असेल, फोर्स पण असेल, असं एक क्लिअर समजणार हा फॉर्म्युला. टॉर्क पण आहे बट कोणामुळे? तर फोर्समुळे. टॉर्क पण आहे बट कोणामुळे? फोर्समुळे. तो तिथे आता तो फोर्स कोणता लागला आहे? ते फोर्स कोणता लागला? आता मी इंटू लिहिल फक्त इथे. ठीक आहे. आर इंटू टी आय अल्फा. आर इंटू टी आय अल्फा. परत अल्फाची तीच कहाणी. ठीक आहे. अल्फाची काय कहाणी? ह्याच्यातून टी ची किंमत काय? ह्याच्यातून टी ची किंमत काय? तेच आय अल्फा डिवाइडेड बाय आर. आय अल्फा डिवाइडेड बाय आर. समजलं काय केलं? टी ची किंमत काय मागितलं? टी ची किंमत आय अल्फा आर देतो. मी कॅपिटल घेतो आता कारण की आपण प्रत्येक ठिकाणी आर म्हणतो ना त्यामुळे टी इक्वल टू आय अल्फा आर. करता येईल सॉल्व बाकीचं कसं सर तुम्ही सांगा तरी हिंट द्या. हिंट अशी आहे इथे पण जी पुली आहे ती कोणामुळे फिरणार? कोणामुळे फिरते? F इक्वल टू ma मुळे फिरते. ठीक आहे. F इक्वल टू ma मुळे. बट एका ऍक्सिस वरती रोटेट करत असताना एका ऍक्सिस वरती जर रोटेट करायचं असेल तर काय करावं लागणार? एका ऍक्सिस वरती जर रोटेट करायचं असेल तर काय करावं लागणार? ऍक्सिस वरती म्हणजे कसं? टाव इक्वल टू आय अल्फा लिहिला होता ना. टाव इक्वल टू आय अल्फा. त्याला सॉल्व कसं करणार? ही ती केस झाली. हे कसं काढायचं सांगितलं आताच. ठीक आहे. आपण हे कधी पुट केलं ज्यावेळेस ए आणायचं होतं त्यावेळेस काय व्हायचं? टी इक्वल टू आय अल्फा डिवाइडेड बाय आर. ही व्हॅल्यू पुट केली होती. बट त्या बॉक्स किती होता? एकच. म्हणजे एका साइडला मास होता. बट इथे काय आहे? दोन्ही साइडला मास आहे. इथे काय? दोन्ही साइडला मास. म्हणजे इथे दोन्ही मासेसचा फरक पडणार आहे. म्हणजे इथे जो टॉर्क आहे तो मास m1 मुळे पण काहीतरी प्रेझेंट असणार आणि टॉर्क m2 मुळे पण काहीतरी प्रेझेंट असणार. ठीक आहे. मग कसं करणार? टाऊ इक्वल टू आता बघा टाऊ ह्या इक्वेशनला जरा फोकस करा. टाऊ एका मास मध्ये होणार आहे का? नाही. एका मास मध्ये एक स्ट्रिंग आहे. ह्या दोरीवरचा टॉर्क वेगळा का? त्याच्यावरचं टेन्शन वेगळं. ह्या मास मुळे आणि ह्या स्ट्रिंग मुळे होणारा जो फोर्स असणार टेन्शनचा तिथाचा फरक वेगळा आणि त्याच्यामुळे होणारा टॉर्क पण वेगळा. म्हणजे इथं काहीतरी फरक पडतोय. टाऊ वरती टॉर्क वरती इथे काहीतरी फरक पडतोय. मला सांगा हे टोटल ही जी सिस्टीम आहे कुठे रोटेट करणार? राईट साइड. पूर्ण सिस्टीम कुठे रोटेट करणार आहे? राईटला. म्हणजे पॉझिटिव्ह जर कधी टॉर्क घ्यायचा तर हा झाला. ठीक आहे. म्हणजे कसं लिहू म्हणून मी आता टॉर्कचा फॉर्म्युला झाला आपला आर क्रॉस एफ. ठीक आहे. मी इथे लिहितो आर क्रॉस एफ. आता इथे एफ च्या ऐवजी मी काय लिहतो इथे ह्याच्यावर. ठीक आहे. ह्याच्यावर आर. ठीक आहे. आर आणि टी वर किंवा टी आर असं पण वापरा. टी आर घ्या म्हणजे सोपं पडेल तुम्हाला. टेन्शन ड्यू टू T1 आणि आर दोघांसाठी सारखीच आहे ना. दोघांसाठी काय सारखीच आहे. मी कोणाला पॉझिटिव्ह घेऊ? m2 च्या टेन्शनला. कारण इकडे जास्त टॉर्क प्रेझेंट आहे. या साइडला जास्त टॉर्क प्रेझेंट आहे. आपण T1 R हा मायनस म्हणता येईल अपोजिटला म्हणून. ठीक आहे. त्याचं वजन किंवा त्याच्यामुळे होणारा टॉर्क कमी आहे. मग इथे बोला T2 R बट ते दोन आहे म्हणून T2 R minus T1 R. T2 R minus T1 R इक्वल टू काय? I अल्फा. इक्वल टू काय? I अल्फा. ठीक आहे. हे नोट डाउन करून घ्या. T2 मायनस क्लिअर इथपर्यंत ही व्हॅल्यू पाहिजे. ही टी ची व्हॅल्यू मी काढून ठेवली होती. ठीक आहे. अल्फा वगैरे जे पुट करतो त्या अल्फा मध्ये ती व्हॅल्यू पुट करा. अल्फा मध्ये काय करा? ती व्हॅल्यू पुट करा. अल्फा इक्वल टू a डिवाइडेड बाय r. माहिती ना कसं आला? a इक्वल टू अल्फा r. ठीक आहे. इथे T2 मायनस T1 r काय असेल? कॉमन I. अल्फाची किंमत a. अल्फाची किंमत a डिवाइडेड बाय r आणि हा खालचा r. आता r कॉमन ला. ठीक आहे. व्हॅल्यू देतो. ठीक आहे. हा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये होता. इकडे आला की काय म्हणते? डिव्हायडेशन मध्ये. हा r तिकडे काय देईल? डिव्हायडेशन मध्ये. T2 मायनस T1 I a डिवाइडेड बाय r स्क्वेअर. I a डिवाइडेड बाय r स्क्वेअर. ही झाली कशाची व्हॅल्यू? त्या टेन्शनची व्हॅल्यू. ठीक आहे. T2 मायनस T1 हे इक्वेशन तिसरं म्हणलं आता. हे इक्वेशन थर्ड नंबर इक्वेशन म्हणलं. ठीक आहे.
ह्याच्यामधूनच काढलं ना बघा. इकडे तरी आपण लिनियर न काढलं, इकडे तरी लिनियर न काढलं, बट इथे आपण कशावर काढलं? रोटेशनल मोशनच्या टर्मवरून काढलं. कशावरून काढलं? रोटेशनल मोशनच्या टर्मवरून काढलेले हे इक्वेशन. बघ हे रोटेशनल मोशन इक्वेशन, ह्याच्यातून हे इक्वेशन आलं. हे इथे लिहून घ्या. T2 minus T1 equal to I alpha R square, I alpha R square. ठीक आहे. काय होईल आता? बघा ह्यांना सगळ्यांना ऍड करा, ह्यांना सगळ्यांना ऍड करा. ठीक आहे. काय होईल बघा इथे? हा T1 हा प्लस T1 आणि प्लस T मायनस T1 कॅन्सल, हा प्लस T2 आणि हा मायनस T2 कॅन्सल. ठीक आहे. M2G प्लस M2G मायनस M1G, M2G मायनस M1G, हा प्लस आहे ना, हा पहिले घेतला. M2G मायनस M1G काही आहे का त्या साईडला? नाही. त्या साईडला काही आहे का? नाही. मी इथे काय काय होतं? M1A प्लस M2A प्लस IA डिवाइडेड बाय R स्क्वेअर, IA डिवाइडेड बाय R स्क्वेअर. A कॉमन करा, इथे पण A आहे, इथे पण A आहे, आणि S तर शोधायचं ना तुला. काय करायचंय? कुठे गेला? फाइंड A, फाइंड A, फाइंड A नाही दिलं का? आता फाइंड S करायचं होता. M2G मायनस M1G ला तसंच ठेवा. जी कॉमन काढून फायनल काढते आपण, इथे कॉमन काढला होता का? नाही. M2G मायनस M1G इक्वल टू OG, AG OG OG सुनो जी, करता हूं मैं जब वो तुम भी करो. लिखो ये सब कुछ. ठीक है, लिखा करो. चला बोला मग इथे जर कधी A कॉमन काढला तर काय होईल? M1 प्लस M2 प्लस I डिवाइडेड बाय R स्क्वेअर. घेऊन या सर्व. ठीक आहे. इकडे सर्व घेऊन येताना हा R स्क्वेअर याला मल्टिप्लाय नाही, R स्क्वेअर याला मल्टिप्लाय नाही. ठीक आहे ना, समजते? I R स्क्वेअर हे राहिले का? ठीक. M2G मायनस M1G. ठीक आहे. आता नंतर कधी मी खाली याला R स्क्वेअर दिला, याला R स्क्वेअर दिला, समजते? इथे R स्क्वेअर, इथे R स्क्वेअर आणि तिकडे पण I अपॉन R स्क्वेअर. नाही समजलं? बघा M1 R स्क्वेअर M2 R स्क्वेअर डिवाइडेड बाय I अपॉन R स्क्वेअर. हे असं म्हणजे सगळं आणि ठीक आहे, म्हणजे सगळं एकत्रितरित्या डिवायडेशन मध्ये R स्क्वेअर म्हणजे डिवायडेशन मध्ये काय म्हणजे R स्क्वेअर. म्हणजे कसं इथे R स्क्वेअर आणि ह्याचा R स्क्वेअर, त्याचा काय जातो R स्क्वेअर. मल्टिप्लाय केला आपण, प्लस म्हणजे सगळं एकच R. मग ही सगळी टर्म इकडे आला, ह्याला हा R स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय, हा R स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय, म्हणजे काय होईल? M2G मायनस M1G इंटू R स्क्वेअर. इकडे काय राहील? अल्फा. सॉरी ही टर्म जी मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे आली होती डिवायडेशन मध्ये, तिकडे आली होती काय म्हणजे डिवायडेशन मध्ये, आणि डिवायडेशन मध्ये आलं. इकडे जर कधी आणली तर काय म्हणते? M1 R स्क्वेअर M2 R स्क्वेअर प्लस इनर्शिया, प्लस काय? इनर्शिया. ह्याच्यातनं R स्क्वेअर जर कधी कॉमन काढला तर हे इक्वेशन भेटणार. तर हे काय होतं त्याचं एक्सप्लेनेशन, हे काय होतं त्याचं एक्सप्लेनेशन. तर बघा नेक्स्ट लेक्चर मध्ये एक लेक्चर घेईल, त्याच्यामध्ये जे चांगले चांगले प्रॉब्लेम्स आहेत बुक मध्ये म्हणा, आणखी 2-3 बुक्स आहेत, त्याच्यातनं चूज करून जे काही इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आहेत ते नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करणार. ठीक आहे. तोपर्यंत अभ्यास करत राहा, डाउट्स विचारत राहा. ऑल द बेस्ट.